हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लोणच्याची रेसिपी. तर लोणच्याच्या रेसिपीसाठी काय काय सामान लागतं आपण बघूया. ही आहे मोहरीची डाळ, हे आहे लोणचे मसाला. आमचे 100 काय आहेत आम्ही म्हणून 2 पॅकेट घेतलेले आहेत लोणच्या मसाल्याचे. आणि सॅल्ट आम्ही चवीपुरतंच घेतलं आहे, कारण की तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. आणि हे लवंग आणि हे काळे मिरे, ह्यानं खमंग चव येते लोणच्याला. आणि हे तिखट, आम्ही हे तिखट लोणच्यासाठी आणलं आहे, हे साध्या लोणच्यात नाही टाकायचं. तर ही हळद, आम्हाला हळद जास्त लागत नाही म्हणून आम्ही ह्या हळदीचे 2च पुडे घेतलेले आहेत फक्त. आणि तेल तर सगळ्यांना लागतं म्हणून तेलही घेतलं. आणि हा हिंग आणि ह्या मेथ्या पण लागतात. आणि हे तिखट लोणच्याचं सामान, मोहरीची डाळ आणि तिखट, हे साध्या लोणच्याचं सामान. कारळ, म्हणजे एखादं लहान लेकरू असेल तर त्याला तिखट नाही जमत, म्हणून ह्या कारळाची एकदम अशी छोटी पावडर करून घ्यायची. आणि ह्या आपण ज्या कैरी आणल्या होत्या ह्याचे हाफ तुकडे करून घ्यायचे, एकदम छोटे छोटे पीसेस. आणि ह्याच्यासोबतच आम्ही साखर आंबासुद्धा करणार आहोत. तर आपण जे ओल्या कैऱ्या घेतल्या होत्या ते एकदम अशा चाळणीतून त्याचं सगळं पाणी काढून आपण ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि एका साडीवर टाकायच्या आहेत, म्हणजे ह्या कोरड्या होत्या. तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यातलं पाणी काढा चाळणीतून, म्हणजे हे पाणी लवकर निघून जाईल. आणि हे बघा अशा प्रकारे टाकायचं एकदम असे. आणि हे आहे तिखट, लोणचं मसाला, मोहरीची डाळ, कारळ आणि मीठ, हे सगळे असे मिश्रण करून घ्यायचं. तर मिश्रण झाल्यावर ह्याचा चवीपुरता हिंग टाकायचं, तुम्हाला जेवढी चव पाहिजे हिंगाची तेवढी. आणि जी काळी मिऱ्याची आणि लवंग ती तेलासोबत फोडणी टाकून ह्याच्यावर मिसळून घ्यायचं. आणि थोडा मसाला खाली डब्यात टाकायचा. आणि तुम्हाला जेवढं साधं लोणचं करायचं तेवढ्या तुम्ही कैऱ्या टाकायच्या. आणि एकदा चव बघा, जर चव तोंड भरून मीठ झालं तर तुमचं लोणचं नासणार नाही. आणि जर तुम्हाला कमी वाटलं मीठ तर तुम्ही अजून मीठ टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या लोणचं असं डब्यात टाकू शकता. आणि सेम प्रोसेस साध्या लोणच्याचे तिखट्या लोणच्याच्या ह्याच्यात वापरायचं. फक्त आपण ह्याच्यात कारळ आणि हळद घालायची नाही, ह्याच्यात फक्त तिखट, हळद घालायची थोडी आणि तिखट घालायचं. आणि ह्या लोणच्याचा वास घेऊन मांजर तर बघा कशी झोपली आहे. आत्तापासून तिला भूक लागते वाटतं का नाही गाईस? तुम्हाला पण असंच वाटतंय ना? तर प्लीज तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब. आणि साखर आंब्याची रेसिपी तर तुम्हाला मी उद्या सांगणारच आहे. बाय.